नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळाचा बी संघ आहे हा आणि अर्थातच स्ट्राईकला आहे रोहित आणि नॉन स्ट्राईकला आहे करण चंदे आणि गोलंदाजीसाठी येत आहे उजव्या हाताने अर्जुन आपलं क्षेत्ररक्षण सजवताना अर्जुन आणि पहिलाच उतुंग असा षटकार रोहितच्या बॅटमधून अतिशय आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो हा रोहित शेलार आणि पहिलाच चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न परंतु हा निर्धाव चांगला चेंडू होता समजला नाही. नामदेव इलेव्हन बी संघाचा सलामीवीर हे रोहित आणि करण अतिशय आक्रमक फलंदाजी करतात. तर निश्चितच व्यासपीठावर अशा व्यक्तिमत्वाचं आगमन होत आहे. शहापूर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये कार्यरत असलेले एक गुणवंत समालोचक सन्माननीय नवनाथजी लाखे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मंडळाकडून सरचे स्वागत असेल. आणि आता मात्र खराब चेंडू. या खराब चेंडूने एकूण धावसंख्या वाढते 1 ने. 7 धावा झालेल्या आहेत. अर्जुन याचा पुढचा चेंडू रोहित साठी उजव्या हाताने मारा करतोय हा अर्जुन. चांगली अशी गोलंदाजी आहे नावाजलेला गोलंदाज आहे परंतु रोहित समोर काही चालत नाही आणि स्लॉग ओव्हरचा फायदा घेतोय आणि चौकार. आक्रमक फलंदाजी करताना रोहित या सामन्यातील सर्व चेंडू तो खेळलेला आहे. अतिशय सुंदर असा खोलवर टाकलेला हा चेंडू. 1 धाव मिळते या चेंडूवर. आणि धावसंख्या झालेले 12 आणि आता पहिल्यांदाच सामना करतोय तो करण अर्जुन याचा. अर्जुन याचा अतिशय लांब असा मार्ग आणि या मार्गावरनं तो पुढील चेंडू टाकताना आपलं क्षेत्ररक्षण सजवतोय. लेफ्ट हँड बॅट्समन करण आपल्या गोलंदाजीनुसार क्षेत्ररक्षण सजवताना आता मात्र जोराने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार खेचलेला आहे. लॉंग ऑफला लॉंग ऑनला. एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झालेले 16. अतिशय आक्रमक फलंदाजी करताना नामदेव इलेव्हन बी आणि पुढील चेंडू अर्जुनाचा. पुन्हा एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मिड विकेटला आणि हा चौकार. स्लॉग ओव्हरचा फायदा घेताना
आणि करण याने. दसईच्या ग्रीन पार्क स्टेडियमवरचा नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक अंडर 2020 आणि त्यातील हा सामना. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहे तुषार. बघूया तुषार या आक्रमक फलंदाजांना थोपवतोय का, काय वाटतं? या ठिकाणी नामदेव इलेव्हन बी संघ पहिली मॅच जिंकून अगदी क्लासिकल मॅच म्हणजे ऑलमोस्ट 10 चेंडू राखून जिंकले होते. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने एनर्जेटिक हा स्टार्ट मिळालाय रोहित शेलार आणि अक्षय करण चंदेला थांबवणं इम्पॉसिबल वाटतंय. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून मारलेला हा चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. 2 धावांची भर पडते, धावसंख्या वाढते. 22 धावसंख्या झालेला आहे. दुसरं षटक चालू आहे आणि सुंदर अशी फलंदाजी करतायत. फक्त आक्रमक फलंदाजीचा मार्ग अवलंबत नाहीयेत, तर त्याबरोबर 1-2 अशा धावा सुद्धा घेत आहेत. आणि क्रिकेटचं सूत्रच आहे की प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार मिळणार नाही. आणि पुनश्च जोराने मारण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज, यष्टीरक्षक, फलंदाज सगळ्यांना चकून हा फाईन लेगला गेलेला चौकार च्या रूपात. वाऱ्याच्या वेगाचा फायदा घेतोय गोलंदाज, पण त्याचा फायदा झालेला आहे फलंदाजाला. यष्टीरक्षकालाही चेंडू समजला नाही आणि हा चौकार. दरम्यान पुढील चेंडू तुषार याचा. पुन्हा एकदा रोहित आणि आता पुन्हा एकदा मारलेला आहे मिड विकेटच्या बाजूने आणि हा चौकार. चौकार आणि षटकारची आतषबाजी चालू आहे. Then you can drop the matches.
बघताय धावसंख्या झालेल्या आहेत 38. And again Arjun progressing on his second over and third over of the match. अर्जुन मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच घेणारा हा खेळाडू आणि तो गोलंदाजी करत आहे करणला आणि करण याने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट. वाऱ्याच्या वेगाचा फायदा घेतोय का फलंदाज बघूया आता. काहीसा न समजलेला अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू. शांत गतीने सामना चालू आहे परंतु धावसंख्या मात्र खोऱ्याने येत आहेत आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला हा. नो चेंडू नो बॉल विकेटच्या बाहेर आय थिंक. असं वाटतं की सामना हा शांत आहे पण जसा वाऱ्याचा वेग वाढतोय तसा धावांचा वेग सुद्धा वाढतोय. तिसरं षटक चालू आहे आणि हा मात्र तटवलेला आहे पुन्हा एकदा लेग स्लिपच्या बाजूने लॉंग लेगला आणि चौकार. 43. 43 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे अजूनही. खेळतायत 14.20च्या सरासरीने खेळतायत. रोहित आणि करण कुठल्याही प्रकारची घाई न करता शांत डोक्याने खोऱ्याने धावा मिळवतायत. पुन्हा एकदा अर्जुन आणि आता मात्र काहीसा न समजलेला अंगाला लागून गेलेला हा चेंडू सेकंड स्लिप कडनं थर्ड मॅनला आणि 2 धावा मिळवलेल्या आहेत 22च्या रूपात. धावसंख्या होते 45. तिसरं षटक अजून चालू आहे. धावांचा डोंगर उभारताना हा नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळाचा नामदेव इलेव्हन संघाचा बी संघाचा खेळाडू दोन्ही सलामीवीर अजूनही दोघी सलामीवीर मैदानात आणि पुनश्च एकदा हलकासा कट केलेला लॉंग लेगला 2 धावा घेण्यात यशस्वी. Forty-seven without loss and third over is in progress. Last 2 balls remain. अर्जुन याच्या पहिल्या षटकात सुद्धा 20 धावा काढलेल्या होत्या या सलामीवीरांनी आणि आता सुद्धा चांगला स्कोर घेत आहेत त्याच्याकडनं. आता मात्र न समजलेला हा चेंडू आणि गडी बाद होतोय धाव बाद होतोय. नामदेवलन 20
वैयक्तिक 25 धावांवर खेळताना रोहित अर्जुनचा सामना करताना आता पुनश्च एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु खराब चेंडू. अवांतर धावसंख्या वाढते. अवांतर धावसंख्येने एकूण स्कोर मध्ये, एकूण धावसंख्येमध्ये वाढ होते. 48 विथ लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा इन स्विंग झालेला हा चेंडू. षटक संपतंय. 48 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावलेला आहे नामदेवलीयन संघाने आणि धावसंख्या झालेले 48. सोळाच्या सरासरीने धावा करतायत. आता सरासरी कमी होत आहे. पहिल्या षटकात 20च्या सरासरीने, दुसऱ्या षटकामध्ये 19च्या सरासरीने आणि आता 16च्या सरासरीने खेळतोय हा संघ. तीन षटकांच्या नंतर धावसंख्या झालेले 48 आणि पहिल्यांदाच आता स्ट्राईकला येत आहे शहाबाज उजव्या हाताचा हा भारदस्त शरीर यष्टीचा खेळाडू आणि गोलंदाज येत आहे अनिकेत. आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे हा खेळाडू. आणि त्याचे सर्व टीममेट्स त्याचा उत्साह वाढवताना बघूया शहाबाज किती आक्रमक फलंदाजी करतोय. आणि हा न समजलेला चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय. यष्टीचित होतोय, सॉरी त्रिफळाचित होतोय. शहाबाज 0 धावांवर बाद होऊन येत आहे. न समजलेला हा चेंडू आणि त्याच्या जागेवर जात आहे आता पुन्हा एकदा भारदस्त शरीरयष्टीचा आमचा खेळाडू रमजान शेख. आणि आता त्याच्या जागेवर येत आहे रमजान. सुंदर असा चेंडू स्विंग केल्यासारखा वाटत आहे. इन स्विंगर आणि तो न समजलेला चेंडू. सुंदर असे 2 चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळाले. या षटकातील म्हणण्यापेक्षा या सामन्यातील 2 सुंदर चेंडू अनिकेत कडून आपल्या संघासाठी. पाटा खेळपट्टीवर जसं खेळाडू धावा काढतोय आणि ते काढल्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जसं आपण खेळायला जातो, खेळपट्टी अचानक बदल घेते, तसा बदल इथे तुम्हाला बघायला मिळतोय. 3 निर्धाव चेंडू. गोल्डन आर्म मॅन अनिकेत. पुन्हा एकदा असा न कळालेला हा चेंडू आणि बाद होतोय. सुंदर गोलंदाजी. अनिकेत सुंदर असं स्विंग करतोय चेंडू आणि या स्विंग काही त्यांना समजत नाहीये. 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. या सामन्यातील अतिशय मौल्यवान असे 4 चेंडू. चार चेंडू निर्धाव आणि 2 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलेला आहे. आणि त्याची जागा घेत आहे तो रोहन पडवळ. धावसंख्या मात्र स्थिर होते 48 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स.
सलग 5 चेंडू या गोलंदाजाने निर्धाव काढलेला आहेत. आपल्या संघासाठी अतिशय मौल्यवान असं काम करतोय तो गोलंदाज. आणि आता मात्र अतिशय वेगाने हार्ड हिटर रोहन याने फटकवलेला हा चेंडू लॉंग लेगला 4 षटक संपतय. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहे अमोल. त्याचा सामना करतोय सलामीवीर रोहित. रोहित वैयक्तिक 25 धावांवर खेळत आहे. मागील षटकामध्ये त्याला खेळायला मिळालं नाही आणि त्याचंच रूपांतर धावसंख्या अतिशय संत गतीने झाली. बघूया आता या शेवटच्या षटकामध्ये हा संघ किती धावा घेतोय. अगदी जोराने तटवण्याचा प्रयत्न केला हा लॉंग लेगला चेंडू जाताना आणि चेंडू जिंकतोय. 4 धावांचा इजाफा होतोय संघाला आणि धावसंख्या होत आहे 56. आमचे बाबा लक्ष्मण बाबा तसेच त्यांच्या बरोबर कृष्णकांत लेगच्या वरून मारलेला हा षटकार रोहित वैयक्तिक 35 धावांवर खेळताना 13 चेंडू 35 धावा. 13 चेंडू त्याने 35 धावा काढलेल्या आहेत रोहित याने आणि आपल्या संघाला वाचवतोय तो. दरम्यान पुढचा चेंडू अमोल याचा रोहित याला आणि पुन्हा एकदा तटवलेला हा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जिंकतोय सीमारेषा पार. अतिशय आक्रमक फलंदाजी करताना मी आताच सांगितलं होतं की पहिल्या 3 षटकांमध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती परंतु चौथ्या षटकात रोहितला फलंदाजी मिळालेली नव्हती आणि 3 विकेट त्या चौथ्या षटकामध्ये गेल्या होत्या. परंतु आता पुन्हा संघाचा तारणहार म्हणून समोर येताना रोहित वैयक्तिक 39 धावांवर खेळताना 6 चौकार आणि 2 षटकार मारलेले आहेत रोहित याने. धावसंख्या झालेले 66 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. अगेन रोहित. आता मात्र काही चेंडू समजला नाही.
या सामन्यातील अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आता 2 चेंडूंमध्ये मॅक्सिमम किती धावा मिळवतोय हा संघ. रोहित आणि न समजलेला चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चौकार. चार धावा. धावसंख्या झालेले 70 लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय आक्रमक आणि चांगली फलंदाजी करतोय रोहित. आणि या इनिंग मधला शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि प्रेक्षकांची अपेक्षा मॅक्झिमम या बॉलवर मिळेल का. रोहित आणि आता पुन्हा एकदा मारलेला हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. 6 धावा. धावसंख्या झालेला आहे तर थँक्यू व्हेरी मच नितीनजी बेरे सर. You have shown your class experience. Absolutely. It was amazing. It was memorable for us. No doubt. Second inning या ठिकाणी घेऊन येत आहेत आमचे शहापूर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधील एक उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट समालोचक, सन्माननीय आदरणीय नवनाथजी लाखे. आपणास विनंती असेल की आपण या साई इक्विरा चषक अंडर 22 नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईला कृपकृत करायचे. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू. T20 ही स्पर्धा आपण पाहतोय. तर मित्रांनो, 5 षटकांमध्ये नामदेव 11 संघानं 76 धावा आपण पाहिल्या. कारण ओमशाही तोऱ्याचा पाडा हा संघ आपण या मैदानावरती पाहतोय. ओमशाही तोऱ्याचा पाडा बे अर्जुन कालचिडा मंद मंद पावलाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जातो. कारण 77 धावांचं मोठं आव्हान आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय मेंटरली पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मारण्याचा मानस हा फलंदाजांचा नक्कीच असणार आहे. तर आपण पाहणार आहोत पहिलं षटक घेण्यात नामदेव 11 संघाकडनं विकास आणि स्ट्राईक एंडवरती आहे ओमशाही संघाचा अर्जुन कालचिडा आणि नॉन स्ट्राईकला आहे अमोल. ही जोडी आपण पाहतोय. 77 धावांचं मोठं लक्ष आहे, आव्हान आहे. आपण पाहणार आहोत पहिलं षटक आहे घेऊन येतोय विकास. मेंटली पॉवर प्लेचं षटक असणार आहे.
5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 77 धावांचं लक्ष गाठायचं आपण पाहिलं. 17 चेंडूंमध्ये 49 धावा लगावल्या गेल्या. जर एक चेंडू असता तर अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु दुर्दैवी ह्या वेळेला 5 षटकांचा खेळ संपून गेला आणि अर्धशतक इथे पाहायला मिळालं नाही. पण नाबाद आपण पाहिली खेळी अप्रतिम. शेवटच्या चेंडूवरती षटकार पहिला चेंडू पेश होतोय. पहिला चेंडू स्वतःचं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, फटका फसला. यावेळेला अर्जुन बॅक टू द पवेलियन. मानस ठेवलं गेलं. विकास आपण पाहतोय. न्यू बॅट्समन मैदानात जातोय. सागर पहिलं षटक आणि पहिल्या षटकावरती आपण पाहतोय एक सफलता आणि 0 धावसंख्या आपण पाहतोय. 77 धावांचं मोठं लक्ष आहे. आपण मॅचला सुरुवात करायची आहे कारण त्याला खूप वेळ लागणार आहे. यावेळेला पुढील चेंडू. यावेळेला प्रतिम फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याहून अधिक झाले. एका सिंगल धावेने यावेळेला आपण पाहतोय की संघाचं ओमसाई संघाचं यावेळेला अकाउंट ओपन होत आहे. एक धाव मिळाली. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. अर्जुन कालचेडा बाद आपण पाहतोय अमोल आणि सागर ही दोन जोडी मैदानावरती पाहतोय. पहिलं षटक आपण पाहिलं विकासच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आणि पहिल्या षटकातला पुढील चेंडू. मेंटली पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आहे अर्जुन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि यावेळेला आपण पाहतोय फटका सजलाय. नक्कीच स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल. 4 धावा येतील या चेंडूवरती. नाही सॉरी, तो संख्या झाली 3. नेक्स्ट बॉल पहिलं षटक. हो यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाज सफल होता आणि फलंदाज असफल. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिलं षटक अप्रतिम फेकलं जात आहे कारण पहिल्या चेंडूवरती असा एक फलंदाज बाद झालाय की शेवटपर्यंत जर अर्जुन या मैदानावरती 5 षटकाने 30 चेंडूंपर्यंत जर टिकला असता नक्कीच 77 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळाल. परंतु यावेळेला विकास हो क्या बात आहे. यावेळेला सुद्धा फटका अप्रतिम आहे. पावलांचा प्रयास केला आणि एक सिंगल धाव प्राप्त केली. एका सिंगल धावेने धावसंख्येला सारंगपुरी संघाने नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय पेंढरे. तर पहिल्या षटकातला नेक्स्ट बॉल. मेंटली पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो आणि धावा नक्कीच यावेळेला गोलंदाज प्रत्येक चेंडूवरती सफल होतोय. आपल्याला मला वाटतं या षटकामध्ये कुठे चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाही कारण चौकार आणि षटकांची गरज आहे. 77 धावा 77 रन आपण पाहायचे बनवायचे आहेत ओमसाही बी दोऱ्याचा पाडा संघाला. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच एक सिंगल धाव प्राप्त होते. त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण.
एका सिंगल धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या झाली आहे 5 धावा. पहिलं षटक ओव्हर षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 5 धावा. अप्रतिम गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी हाताळली गेली विकेटच्या माध्यमातून. मेंटली पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं आणि या षटकामध्ये ओतुंग एक नजरेबाद अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विकासच्या माध्यमातून. कारण 77 धावांचं मोठं आव्हान पेलत असताना पहिल्या षटकामध्ये किंबहुना 5 धावा आल्या. चौदाच्या सरासरीने आपण जर म्हटलं गेलं तर प्रत्येक प्रति षटकामध्ये 14.00च्या सरासरीने धावा या ओमसाई बी दौरेच्या पाड्या संघाला हवे होते, परंतु स्वतःचं पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. गोलंदाज आहे कार्तिक. दुसऱ्या षटकातला पहिला कार्तिकचा चेंडू असेल पेश करतो. डावखुरा फलंदाज आहे. खूप धावांची गरज आहे. यावेळेला फटका अप्रतिम आहे, सजलाय. खाली क्षेत्ररक्षण तैनात. चेंडू जाईल का मैदानाबाहेर? यावेळेला सुसाड्याचा वेग चेंडूवरती, कारण पूर्वेकडनं पश्चिमेकडे धावणारा वारा घेऊन गेला मैदानाबाहेर प्रेक्षक झोनमध्ये. 6 धावा येतील. 6 धावेने बहारदार आकार. धावसंख्या झाली आहे दुहेरी आकडा आपण पाहतोय 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. या फटक्यांची गरज आहे यू संघाला, कारण 77 धावांचं मोठं लक्ष पार करायचंय. अनुसंघाने बॅटिंग आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती प्रहारी फटका आणि धावसंख्या 11. यावेळेला सुद्धा बॅट आणि बॉलचा कनेक्शन अप्रतिम. चेंडू येईल सरळ स्ट्रेट. 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. उत्तुंग फटकेबाजी आणि नेत्रदीपक पुन्हा एकदा फटका. सोफेर फटकेबाजी आपण पाहतोय. या प्रकारची बॅटिंग ह्यू संघासाठी नक्कीच चांगली असेल, कारण या फटक्यांची गरज आहे. 6 धावा पुन्हा आल्या. या 6 धावेने धावसंख्या झाली 17 रन. टीम टू ह्यू आपण पाहतोय 17 धावसंख्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजाला पाहिलं तर यावेळेला खरपूस समाचार गोलंदाजच्या माध्यमातून ह्यू संघाकडनं फलंदाजाकडनं घेतला जातोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला सुद्धा रडारमध्ये आला होता, परंतु अपूर्ण फटका. नक्कीच दुहेरी धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या मिळाल्या जातील. 2 धावेने पुन्हा एकदा फलंदाज खराब क्षेत्ररक्षण, कहीं पे तीर और कहीं पे निशाणा. 2 धावा येतील. 2 धावेने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आहे 19. दुसरं षटक फेकलं जात आहे 3 चेंडूंमध्ये. आतापर्यंत 14 धावा आपण पहिल्या खर्च झाल्या आहेत कार्तिकच्या माध्यमातून गोलंदाजीवरती. फलंदाज आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय. सागर आणि अमोल ही जोडी आहे ह्यू संघाकडनं. यावेळेला फुल ऑनलाईनचा वापर, परंतु नक्कीच पंचांचा हात पुढे येतोय आणि हा वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव येईल. एका अतिरिक्त धावीने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या झाली 20. दुसरं षटक फेकलं जात आहे. यावेळेला सुद्धा हा प्रकार चेंडू होता. पूर्णपणे फायदा घेतलाय. चेंडू जातोय 3rd स्लिप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकच 2 धावा येतील ह्या चेंडूवरती. धावसंख्या झाली आहे 22. दुसरं षटक आतापर्यंत आपण पाहतोय आणि या दुसऱ्या षटकामध्ये प्रत्यक्षात डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली नाही. कार्तिक यावेळेला महागडा ठरला जातोय या गोलंदाजीमध्ये, या गोलंदाजीवरती. यावेळेला सुद्धा आपण पाहतोय दिशाहीन चेंडू आहे. आउटफील्डच्या बाहेर आहे. एक अतिरिक्त धाव येईल. एका अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाईल 23 धावा. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय नामदेव इलेव्हन संघाकडनं कार्तिक पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. कार्तिकचा नेक्स्ट बॉल. यावेळेला सुद्धा पंबल होतं बॅट्समन आणि जोरदार अपील पाहिली आपण, परंतु यावेळेला डॉट डिलिव्हरी नक्कीच असेल, कारण कुठल्याही प्रकारची या चेंडूवरती धाव नसेल. तर मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू
आपण कार्तिकच्या बदामधनं फेकला जाईल. अमोल आणि सागर दुसऱ्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. फुल ऑनलाईनचा वापर यावेळी आपण पाहतोय मिड विकेट मध्ये आणि गडी बाद होतोय. चांगला झेल पाहायला मिळाला. दुसरा स्वतःचं पहिलं आणि सांघिक तिसरं षटक आपण पाहतोय. रोहित आहे गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, पहिल्या षटकामध्ये 5 धावा. तिसरं षटक फेकलं जाईल. तुषार आणि अमोल. सागर आपलं काम करून तंबूत परतलाय. अप्रतिम फलंदाजी केली, 2 षटकार लगावले. पहिला चेंडू आहे तिसऱ्या षटकामधला. रोहित यावेळेला पूर्णपणे हाफ ट्रॅकर चेंडू होता. लॉंग लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथील 6 धावा. वेग फॉर एव्हरीवन. षटकार 6 धावा येतील. तुषार एका क्षणी लगावला षटकार. रोहित तिसरं षटक फेकलं जात आहे. 29 धावा, 77 धावांचं लक्ष आहे. 5 षटकांचा खेळ असेल. तिसऱ्या षटक आणि तिसऱ्या षटकातला नेक्स्ट बॉल. रोहित समोर आहे. तुषार यावेळेला सुद्धा बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. आपण जोरदार अपील, परंतु क्वालिफाईड पंच आपण पाहतोय स्वीकारली नाही अपील. आणि डॉट डिलिव्हरी यावेळेला सफल. एक तिरी तो एक मेरी. प्रत्यक्षात दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवरती लगावला षटकार. दुहेरी चेंडूवरती डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. धावा थांबतील. 29 धावा आपण पाहतोय. तुषार आहे स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईकला आहे अमोल. ओपनिंगचा फलंदाज अमोल. यावेळेला सुद्धा ट्रॅकर चेंडू आउटफील्डच्या नक्कीच बाहेर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर. सॉरी, 1 धावेल. धावसंख्या झाली 30 धावा. 77. अजूनही खूप धावांची गरज आहे. तिसरं षटक फेकलं जात आहे आणि तिसऱ्या षटकातला हा पुढील चेंडू. यावेळेला सुद्धा बॅक टू बॅक नक्कीच पंच यावेळेला सुद्धा फिरले जातील. एक वाईट चेंडू. यावेळेला सुद्धा एक अतिरिक्त धाव. 31 धावा. यावेळेला पूर्णपणे पावलांचा प्रयास केला होता. लॉंग ऑन लाईन मध्ये खेळण्याचा, मोठा प्रहारी फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉट डिलिव्हरी. प्रत्यक्षात पहिल्या चेंडूवरती प्रहारी फटका खेळल्याच्या नंतर तुषार यावेळेला नक्कीच रोहित समोर नमतोय आणि धावा मात्र फलकावरच्या थांबतात. कारण यावेळेला आपल्याला खूप हिव संघाला खूप धावांची गरज आहे. सिंगल डबल से काम चलने वाला नाही, कारण भरपूर धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकातला पुढील चेंडू आहे. आपण पाहतोय रोहित आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला फटका सजलाय. सरळ स्टेट ड्राईव्ह पाहतोय. वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का चेंडू. क्षेत्ररक्षण अप्रतिम
आपण पाहिले, परंतु यावेळेला प्रयत्न करूनही यश आलं नाही. परंतु प्रयत्न चांगलं झालं होतं. चौकार 2 धावा वाचवल्या आणि परिणामी चौकार गेला. 4 धावा आल्या. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आहे 35. तिसरं षटक पाहतोय रोहित. गोलंदाजी मार्क वरती अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. तुषार आहे स्ट्राईक एंडवरती यावेळेला सुद्धा हिव संघाकडनं. नेक्स्ट बॉल. यावेळेला अप्रतिम फटका, बिग द फॉर. यावेळेला प्रहारी फटका, चेंडू निघून जाईल दर्शक स्टँड मध्ये. लॉंग ऑन लाईन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा हात उंचावला. 6 धावा येतील. मध्ये प्रवेश जर करायचा असेल तर या फटक्यांची गरज आहे. अप्रतिम तुषार खेळतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहारी 6 धावा आल्या आणि या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या झाली 41. 77 धावांचं लक्ष आपण पाहतोय तिसऱ्या षटकातला. नेक्स्ट बॉल. यावेळेला सुद्धा नक्कीच पॉइंटच्या दिशेने खेळला होता. दुहेरी धावेसाठी प्रयत्न केला आणि कहीं पे तीर और कहीं पे निशाणा. तिहेरी धाव यावेळेला मिळाली जाईल. एकूण टोटल 3 धावा येतील या चेंडूवरती आणि 3 धावेने धावसंख्या पुढे जाईल. तिसरं षटक आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओके 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 पाणी घेऊन जायचंय. फुल ऑनलाईनचा वापर नक्कीच आपण पाहतोय यावेळेला मिड विकेट मध्ये. आणि एक धाव.
चौथं षटक आणि पहिला लॉन लेनचा पण नोचा इशारा आला. नेक्स्ट बॉल चौथं षटक पण पाहू यावेळेला फटका प्रतिमा आहे. चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. क्या बात आहे. जबरदस्त फटका. या जबरदस्त फटक्यांची धामणे साहेब ॲज कडून प्रत्येक 6 साठी 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. काय 4 चेंडू झालेत तर धावसंख्या झाली 58. आपण सुवर्ण संधी आहे यू संघासाठी. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज. धामणे यावेळेला फटका प्रतिमा आहे. नक्कीच दुहेरी धावसाठी प्रयत्न केला आणि 2 धावेने धावसंख्येला भारदार आकार. पुन्हा एकदा धावसंख्या जाईल पुढे 60 धावा. 17 धावांची गरज आहे. चौथं षटक फेकले जात आहे. कार्तिक आहे गोलंदाजी मार्कवरती. नामदेव दसई संघ आपण पाहतोय आणि हिव सात. ओहो पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेला पूर्णपणे गोलंदाज सफल होतोय आणि 6 चेंडू. शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. हिव संघाचे मालक सन्माननीय अनंताजी धामणे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल हिव संघासाठी आणि जिंकण्याची सुद्धा संधी मिळाली जाईल. कारण 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळालं जाईल आणि यू संघ पुढील 6 चेंडू आणि 17 धावा. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतो. गोलंदाज आहे रोहन. नामदेव संघाकडनं शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय रोहनच्या माध्यमातून फेकलं जाईल. आतापर्यंत अजूनही तुषार हिव संघाकडनं मैदानामध्ये क्रीज वरती तैनात आहे. नक्कीच तुषार आहे तोपर्यंत हिव संघाला अपेक्षा आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. कंपल्सरी सेशिंग आहे. पहिला चेंडू. यावेळेला पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच लेग साईडच्या बाहेर आहे. लेग स्टंपच्या बाहेर आणि 1 धाव मिळाली. 6 चेंडू आणि 16 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. पहिला चेंडू पेश केला गेला. वाईड पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव यू संघासाठी आली. 6 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. रोहन गोलंदाजी मार्कवरती आहे. नामदेव संघाकडनं तुषार. आपण आतापर्यंत तुषारच्या माध्यमातून आपल्याला खूप काही षटकार पाहायला मिळाले. यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच तुषार. यावेळेला रोहन अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती प्रहारी फटका खेळण्यात कारण 16 धावांची किंबहुना गरज असताना मोठा प्रहारी फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेला रोहन चाणाक्ष गोलंदाजी करत यावेळेला बॅक टू द पवेलियन पाठवलं गेलं तुषारला. यावेळेला पाहतोय आपण
एक मिनिट एक मिनिट. हॅलो. लक्षात घ्यायचंय कारण अंडर 2020 मध्ये आपण पाहतोय एक खेळाडू एका संघामध्ये खेळला जाईल आणि सुरुवातीपासून जो संघामध्ये जो खेळाडू खेळतो तोच खेळला जाईल. याची प्रत्येक संघाला संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यावी. सुरुवात करायची मॅचला. आपण सुरुवात करायची मॅचला. पंच अनिकेत आहे यावेळेला आपण पाहतोय. अनिकेत स्क्रीजवरती 5वा आणि अंतिम षटक. 5 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे यू संघाला जिंकण्यासाठी. यावेळेला वापसी करतोय रोहन. फटका अप्रतिम आहे परंतु यावेळेला नक्कीच झेल घेतला जाईल का. आणि 2 धावा कंप्लीट पूर्ण झाल्या. 13 धावेसाठी प्रयत्न केला जातोय. ओहो नक्कीच गुड रनिंग अँड आपण पाहतोय कारण फेसला केला जाईल परंतु तालमेल खूप आहे चांगला आणि या तालमेलाच्या जोरावरती आपण काही करू शकतो. 3 धावा गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट पूर्ण झाल्यात. अजूनही 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज यू संघाला जिंकण्यासाठी. रोहन पहिल्या चेंडूवरती अप्रतिम वापसी. तुषारला बाद करण्यात यश आलं. 5व्या षटकातला नेक्स्ट बॉल स्ट्राईक एंडवरती आहे. अमोल ओपनिंगचा फलंदाज आहे. अमोल यावेळेला फटका आपण पाहतोय. लॉंग लाईन सरळ स्ट्रेट ड्राईव्ह पण पाहतोय. ओहो कार्पेट शॉट पाहिला परंतु यावेळेला जोरदार अपील आणि नक्कीच फलंदाज स्क्रीजवरती पोहोचलाय. 2 धावा आल्या. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची गरज आहे किंबहुना एक षटकार 3 चेंडूंमध्ये आला तर नक्कीच ही मॅच हाय व्होल्टेज. स्वप्नील सन्मान्य स्वप्नील विषय यांच्याकडनं रोहनसाठी सुवर्ण संधी आहे. 501 रुपये दिला जाईल विकेटसाठी. रोहनसाठी संधी आहे परंतु रोहन नाही यावेळेला सामणार नाही. सिंधू जाईल मैदानाच्या बाहेर. येतील 6 धावा. वाह षटकार आज 200 आपण पाहिलं. अनंताजी धामणे साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलं गेलं होतं आणि ते अमोलला दिलं जाईल. अजूनही 2 बॉल आणि 5 धावा. जबरदस्त मुकाबला आपण पाहतोय. यावेळेला दोघांसाठी कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी आहे. वा रे वा अप्रतिम फटका. मॅच इनकमिंग करतोय अमोल. ओपनिंगचा फलंदाज आहे. नक्कीच अपेक्षा आहेत यू संघाला अमोलकडनं कारण 2 चेंडू आहेत. 5 धावांची गरज आहे. सामना हाय व्होल्टेज आपण पाहतोय. रोहनच्या गोलंदाजीवरती दडपण आपण पाहतोय. नेक्स्ट बॉलनी सांगता केली जाईल. समोर आहे ओपनिंगचा फलंदाज अमोल. फिल्डिंग मध्ये परिवर्तन होत आहे कारण मॅच अगदी पुरेपूर विजयाच्या जवळ आणून ठेवले अमोलने हिव संघासाठी. कारण 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असताना आपण पहिला 4थ्या चेंडूवरती आपल्याला पहिला मिळाला षटकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे. अमोल आहे स्ट्राईक एंडवरती कारण ओपनिंगचा फलंदाज आहे. अपेक्षा आहेत षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. अनंताजी धामणे साहेब यांच्याकडनं हिव संघाचे संघ मालक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच. हो फटका प्रतिमा आहे.
नक्कीच फायनल मध्ये जातोय चेंडू. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षण तैनात असताना चेंडू जाऊन धडकेल गुलाबी पट्टीला. येथील 4 धावा. क्या बात आहे, अप्रतिम फटका. 4 धावा. मॅच इक्वलिंग पाहतोय आपण. मॅच इक्वलिंग झाली आहे. हिव संघ आपण पाहिलं. रोहन यावेळेला खरफूस समाचार रोहनच्या माध्यमातून 2 चेंडूंवरती 10 धावा. त्या अर्थाने आपण पाहिलं, जर हिव संघ जर विजय प्राप्त करू शकला तर या मॅचचा जो खारीचा वाटा जो आहे तो अमोल मॅच द विनर असेल नक्कीच. आणि आपण नामदेव संघाकडनं मॅच जर जिंकली गेली तर नक्कीच ह्या मॅचचा खारीचा वाटा जो असेल तो विकास. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि अर्जुन काल चिडा या ओपनिंगच्या फलंदाजाला बाद केलं होतं. परंतु यावेळेला क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितीचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणीही भविष्यवाणी करू शकणार नाही. तर आपण पाहणार आहोत. मॅच इक्वलिंग झालेली आहे. शेवटचा चेंडू आहे. काळजाचा ठोका चुकवणारी मॅच आपण पाहतो या मैदानावरती. शेवटचा अंतिम चेंडू आहे. एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग करायची आहे हिव संघाला. व्हेरी गुड टू द मॅच. वा रे वा अमोल. तर धन्यवाद फरडे साहेब आणि धन्यवाद फैजल शेख. आपण मला इथे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल. नामदेव संघाच्या व्यवस्थापन मंडळाचे मी हार्दिक स्वागत करतोय. 9 चेंडूंमध्ये 23 धावांवरती नाबाद आहे अमोल. आपण पाहतोय अजूनही मैदानावरती स्क्रीजवरती स्पीचवरती आहे. एक शेवटचा चेंडू आहे. एका धावेची गरज आहे. मॅच आपण पाहतोय व्होल्टेज आहे रोहनच्या. शेवटचा चेंडू. एक धावेची गरज. नाव स्टार्ट होत गेम. ओ नक्कीच यावेळेला हिव संघाने मॅच हातात घालवली आहे. वा रे वा अप्रतिम मॅच झाली पाहिली. परंतु यावेळेला मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार दिला जाईल रोहितला.